नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तुळजापूर तसं गेल्या 4-5 महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारीपासूनच ड्रगच्या प्रकरणानं सारखं चर्चेत आहे। पण त्याच तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीचं मंदिर आहे। 3.5 शक्तिपीठापैकी ती एक आहे आणि या मंदिराला दरवर्षी साधारण 2 कोटी लोक भेट देत असतात, देवीचं दर्शन घेत असतात। तर अशा या तुळजापूरचा कायापालट करण्याची योजना महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यासाठी तुळजापूर विकास प्रकल्प तयार करण्यात आला आहे। त्या विकास प्रकल्पाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासाठी जवळपास 2000 कोटी रुपये खर्च पण करण्यात येणार आहे। हा प्रकल्पातील जवळपास 50 ते 60% काम हे जे मंदिराच्या पाठीमागील बाजूस बालाघाटाच्या डोंगराच्या कुशीत असलेला रामदारा तलाव आहे त्या भागात होणार आहे। या इथंच आई तुळजाभवानीची जवळपास 105 फूट उंचीची मूर्ती पण बसवण्यात येणार आहे आणि या मूर्तीवरून पण सध्या वादविवाद सुरू आहे। ही मूर्ती भारत माता तिला म्हणावं असं काहींचं म्हणणं होतं, मात्र त्यावर गदारोळ झाल्यानंतर ते मागे घेण्यात आलं आहे। त्याचबरोबर या मूर्तीला अष्टभुजा असाव्यात असंही काहींचं म्हणणं होतं, पण त्यालाही तुळजाभवानीचे जे मूळचे भक्तगण आहेत आणि तुळजापूरचे रहिवासी आहेत यांचा विरोधच आहे आणि हा विरोध आता कसा कमी करण्यात येईल का ते अष्टभुजाची मूर्तीच तयार करण्यात येणार नाही, फक्त जी नेहमीच्या तुळजाभवानीची मूर्ती आहे तशीच ती मूर्ती असेल याबाबत पण लवकरच निर्णय होईल। तुळजापूर विकास प्रकल्पासंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी एक बैठक घेतली। या बैठकीला धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा लोहारेचे आमदार प्रदीप स्वामी, जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मॅडम आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता। या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ नवरात्रात करण्याचं जवळपास निश्चित या बैठकीत करण्यात आलं आहे। या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी मंडळींना निमंत्रण देण्यात येणार असून त्यांच्याच हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडेल असं कळत आहे। आजच्या या बैठकीला तुळजापूर विकास प्रकल्पाच्या अनुषंगानं जी कार्यालय आहेत त्या कार्यालयाचे प्रमुख, काही इतिहास तज्ञ आणि लोकप्रतिनिधी पण उपस्थित होते आणि असं जर ठरलं असेल, निधी जर वेळेवर मिळाला तर निश्चितच नवरात्रात आई तुळजाभवानीच्या पावनभूमी असलेल्या तुळजापूर येथे तुळजापूर विकास प्रकल्पाचा प्रारंभ होईल एवढं मात्र नक्की। मोसमी म्हणण्यापेक्षा नियमित पाऊस आता
सर्व दूर सुरू आहे. महाराष्ट्रातील जवळपास 90% भागात हा पाऊस सध्या सुरू असल्याचं चित्र दिसतंय. कुठं तो तुरळक प्रमाणात पडतो तर कुठं धोधोवर असतो. जसं हवामान तज्ज्ञ आणि हवामान अंदाज अभ्यासक सांगतात तसं खरंच तो भाग बदलून सध्या पडत असल्याचं चित्र दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 13 मे पासून सुरू झालेला पाऊस अगदी काल रात्रीपर्यंत पण सुरूच होता. आजही पाऊस येण्याचं वातावरण आहे, पण तो नेहमी म्हणजे गेल्या आठवड्यात तो जसा अगदी संध्याकाळीच येतो तसाच तो संध्याकाळी येईल असं वातावरण दिसून येत आहे. या पावसामुळं जवळपास राज्यातील सर्वच प्रकल्पाची पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि पुढं असाच पाऊस सुरू राहिला तर सर्वच धरणं, तलाव, पाझर तलाव भरून जातील असं दिसतंय. आता लोणावळ्याकडे असलेलं भुशी धरण तर ओव्हरफ्लो झाल्याच्या बातम्या येत आहे. धाराशिव जिल्ह्याची सरासरी जी आहे, वार्षिक सरासरी जी आहे, त्या वार्षिक सरासरीच्या जवळपास 60% पाऊस आतापर्यंत पडला आहे आणि तो असाच पुढं पडत राहिला तर लवकरच तो सरासरी गाठेल आणि त्याच्याही पुढं पाऊस पडेल असंच चित्र दिसत आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.